ही अपॉर्च्युनिटी आहे मोटोरोलाकडून इंटर्नशिप ट्रेनिंगची. फर्स्ट आहे आपल्याला ऑटोफिल विथ रेझ्यूम. आपल्याला आपला रेझ्यूम टाकायचा आणि बाकीची सगळी माहिती त्या रेझ्यूममधून एक्स्ट्रॅक्ट घेतली जाईल. तर तुमचा रेझ्यूम खूप नीट असला पाहिजे. त्याच्यात फॉन्ट्स समजण्यासारखे असले पाहिजेत. सगळ्या डेट्स व्यवस्थित असल्या पाहिजेत. पहिली पर्सनल इन्फॉर्मेशन पाहिजे. तर पुढे आपण आपली सगळी इन्फॉर्मेशन टाकणार. हाऊ डिड यू हिअर अबाउट अस, तुम्ही कसं ऐकलं. त्याच्यात एक मेन गोष्ट म्हणजे तुम्ही नेहमी करायची ती म्हणजे करिअर साईट ह्याच टाकायच्या की आम्ही तुमच्या करिअर साईटवरनं ह्या जॉबवर पोचलो आहे. हा एक मोठा इम्पॅक्ट टाकतो आपल्या ओव्हरऑल प्रोसेसवर. त्याच्यानंतर तुमचं नाव, लोकल गिवन नेममध्ये नाव हे नेहमी फर्स्ट लेटर कॅपिटल, बाकीचे स्मॉल असेच असले पाहिजे. एक्सपिरियन्समध्ये तुमचं वर्क एक्सपिरियन्स टाकायचं आहे. तुमचं जॉब टायटल, कंपनीचं नाव, लोकेशन, जर तुम्ही तिथे आत्ताही काम करत असाल तर आय एम करंटली वर्क हिअर हे टाकायचं आहे. आणि मग त्याचा रोल डिझायनेशन की ते नक्की काय आहे, काय काम करतात, कोणत्या स्किल्स येतात ते सगळं. आणि ते सगळं करून तुम्हाला जितके जॉबचे एक्सपिरियन्स आहेत, मग ते इंटर्नशिपचे असू दे, काही व्हॉलेंटिअरिंगचं असू दे, हे सगळे तुम्हाला याच्यात मेन्शन करायचे आहेत. आणि ते मेन्शन करताना डेट व्यवस्थित टाका, कंपनी नेम, लोकेशन नीट टाका, डिस्क्रिप्शन खूप चांगलं ॲड करा जेणेकरून तुमचे स्किल्स शोकेस दिसतील. आणि अशा प्रकारे आपल्याला हे टाकायचं आहे. पूर्ण फॉर्म भरताना नीट काळजी घ्या की फॉर्म नीट भरला जाईल. त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन, इथे थोडी साईड लॅक करते पण नीट पेशन्स धीर ठेवून करा. एज्युकेशनमध्ये इंजिनिअरिंगमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग भेटलं नाही आहे फील्ड. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं फील्ड नाही. जर इंजिनिअरिंग असेल कोणाचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तर ह्याच्यात ते फील्ड नाही आहे. तर ती फील्ड अशीच ठेवली तरी चालेल किंवा इथे आहे तर ती भरायची, किंवा काही फील्ड नाही आहेत तर त्या तशाच ठेवायच्या. आणि फ्रॉम 2020 ते 2024 जी बॅच आहे ते टाकून अजून तुम्ही एज्युकेशन पण ॲड करू शकता जे मास्टर्स वगैरे करतात त्यांच्यासाठी. आणि सेव्ह करून कंटिन्यू करायचं, नसेल तर डिलीट करायचं आहे. रेझ्यूम तर आपण आधीच ॲड केला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील की सॅलरी एक्सपेक्टेशन काय, तर इथे मी 6 लाख पर ॲनम टाकलं आहे.